वंदे तु संवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथामध्ये आपण बंधाधिकाराची चर्चा बघतो आहे आणि काल कलश बघितला आणि त्यानंतर आम्ही 5 गाथा संयुक्त रीतीने बघितल्या। या 5 गाथांमध्ये पहिल्या 3 गाथांमध्ये तेल लावून धुळीयुक्त आखाड्यामध्ये व्यायाम करण्याच्या पुरुषाचं उदाहरण देऊन आचार्यांनी स्वयं प्रश्न उपस्थित केलेला आहे की त्या पुरुषाला जी धूळ चिघटते ती का चिघटते। चौथ्या गाथेमध्ये निश्चयनयाच्या प्रधानतेने त्या रजबंधाचं कारण हे शरीराला केलेलं तेलमर्दन आहे हे उत्तर त्यांनी दिलं। आणि 5व्या गाथेमध्ये ही गोष्ट मिथ्यादृष्टी जीवांवर घटित केली। मिथ्यात्वी जीव रागादी भावपूर्वक क्रिया करतो आणि म्हणून तो रागादी भावांनी कर्मबंध करतो। केवळ शारीरिक चेष्टा केल्या असत्या आणि राग नसता तर त्याला कर्मबंध झाला नसता। आणि या अनुषंगाने आमचा उपयोग रागादिकांशी तन्मय न करता आम्हाला जीवन जगता येतं का, पर्यायीकडे लक्ष ठेवून आम्ही त्या पर्यायीमध्ये राग आमच्या पर्यायीत होत असला तरी देखील त्याच्याशी समरस न होता त्याला त्रयस्थपणे बाजूला करून आणि हा अभ्यास आम्हाला करायचा आहे। आणि यानंतर अमृतचंद्र आचार्य कलश ठेवतात। कलश आहे 164 नंबरचा कलश। न कर्म बहुलम जगन्न चलनात्मकं कर्म वा नैक करणानि वा न चिद न कर्म बहुलम जगन्न चलनात्मकं कर्म वा नैक करणानि वा चिदचिदाविधो बन्धकृत् सदैक्यमुपयोग भूसमुपयाति रागादिभिः स एव किल केवलं भवति बन्ध हेतुर्नृणाम्। या ठिकाणी जी गोष्ट 5 गाथांमध्ये कुंद आचार्यांनी सांगितली तीच गोष्ट साकल्याने सारांश रूपाने आचार्य अमृतचंद्रांनी देखील कलशामध्ये सांगितले आहे की कर्मबंध करण्यास कारण कर्मांवर्गणेने भरगच्च लोक नाही। न कर्म बहुलम जगत, हे जग जे आहे ते कर्म बहुलतेने व्याप्त आहे। कर्माची कर्मांवर्गणा गचपच भरलेली आहे, त्यामुळे हा जीव कर्मबंध करत नाही। चलनात्मकम कर्म वा, चलनात्मक कर्म म्हणजे मन वचन कायेची जी प्रवृत्ती आहे, चलन रूप क्रिया आहे, ती देखील बंधाला कारणीभूत नाही। जर राग नाही आहे आणि मन वचन कायेची प्रवृत्ती होते आहे तर त्यामुळे ही बंध होणार नाही। नैक करणानी, एकही करण म्हणजे इंद्रिय, नानाविध करण हे देखील त्या ठिकाणी बंधाचं कारण नाही। किंवा चित आणि अचित विधा बंधकृत, चित किंवा अचित चित्त म्हणजे अचित म्हणजे अचेतन, चेतन किंवा अचेतन वस्तूंनीही बंद होणार नाही। परंतु जेव्हा उपयोग रूप भूमी ही रागादी भावांशी एकाग्रतेला प्राप्त होते
असा हा अशुद्ध उपयोग एकमात्र बंधाचं कारण आहे. म्हणून आमचा उपयोग जो रागाशी तन्मय झालेला आहे, राग पर्यायी त्याला तर बिघडलं नाही, पण राग आणि ज्ञान याच्यामध्ये विभाजन रेषा काढून मी ज्ञानरूप आहे आणि राग आगंतुक आहे, रागाशी तन्मय न होता जर हा राहत असेल तर याला कर्मबंध नाही, पण हा रागाशी तन्मय होतो आणि म्हणून याला कर्मबंध आहे. या ठिकाणी निश्चयनयाने एक रागादिकांनाच बंधाचं कारण म्हटलेलं आहे. संसारामध्ये परिभ्रमण करताना निश्चयनयाने बंधाचा हेतू काय आहे हे अज्ञानी जीवाला माहिती नाही. अज्ञान आहे त्याचं आणि अज्ञान अवस्थांमुळे त्याला नेमका कर्मबंध काय होतो आहे हे दिसत नाही किंवा समजत नाही. कदाचित वरवरचं कारण बघून तो त्या कारणाने बंद होतो असं म्हणेल. तो कर्मबहुलतेने या लोकांमध्ये हा जीव आहे म्हणून तो कर्मवर्गणेनी बांधल्या जातो असं म्हणेल, किंवा मन वचन कायाची प्रवृत्ती होते आहे म्हणून हा जीव बांधल्या जातोय असं हा अज्ञान दशेमध्ये म्हणेल. आणि दुःख तर याला भोगावं लागत आहे. दुःख दूर करण्याचा तो उपाय करतो. अनादिकालापासून प्रत्येकाची इच्छा, जे त्रिभुवन मे जीव अनंत, सुख चाहो दुःख ते भयवंत. सुखाची सगळ्यांना अभिलाषा आहे आणि दुःखापासून प्रत्येक जीव भयभीत आहे. दुःख कुणालाही नको आहे आणि दुःख दूर करण्याचा तो उपायही करतो. अनेक प्रयत्न आज तागायत पर्यंत केलेले आहे, पण तरी देखील या भवरोगावरचं औषध त्याला प्राप्त झालं नाही. आणि म्हणून आचार्य आता सल्ला देतात की तुला आज तागायत पर्यंत रोग दूर करण्यासाठी योग्य औषध मिळालं नाही. त्याच्यावर दोन पर्याय आहे. एक तर तू औषध बदल किंवा डॉक्टर बदल. औषध बदलून बघ, जे आज तागायत पर्यंत होतं त्याने तुला रोग दुरुस्त झाला नाही तर तू दुसरं औषध पहिल्यांदा ट्राय कर. त्याचाही फायदा झाला नाही तर कदाचित डॉक्टरच बदल. आज तागायत पर्यंत आम्ही परिग्रही, रागी, द्वेषी अशा देवांनाच आम्ही सुदेव समजून आराधना करत होतो. आचार्य सांगतात की आता ती दृष्टी तू बदल. एकदा वितरागतेकडे बघ. आज तागायत पर्यंत संसारातील कामना घेऊन आम्ही त्या प्रकारची औषध सेवन करत होतो. आता निकांश भावनेने वितराग भगवंतांनी दाखविलेला जो मार्ग आहे तो एकदा तू अवलंबन करून बघ. म्हणून आम्हाला अज्ञान अवस्थेमध्ये हा दुःख दूर करण्याचा उपाय माहिती नाही. म्हणून या ठिकाणी बंध कशाने आहेत, तू दुःख का भोगतो आहेस हे आचार्य सांगतात. बंधाचं मूळ कारण परवस्तू नसून तुझा स्वतःचा अपराध आहे. समयसार आमच्या डोळ्यासमोर आहे आणि समयसार दुसऱ्यांकडे बघण्याला सांगतच नाही. समयसार मध्ये प्रत्येक गोष्ट ही स्वतःशी लावायची आहे. मला बंधनात का मी पडले तर त्यांनी असं म्हटलं, परानी झालं, यानी झालं, ही सगळी कारणं ही समयसार बघणार नाही. समयसार तर म्हणेल तू बंधनात पडला कारण तू योग्य विचार केला नाही. तू बंधनात अडकला कारण तुला यथार्थ बुद्धी नाही. तू बंधनात पडला हा तुझा अपराध आहे, पराचा नाही. जेव्हा जीवाचा उपयोग, जेव्हा तू रागाशी तन्मय होतो त्यावेळेला तू अशुद्ध बनतो, विकार रूप परिणमतो आणि तेव्हा तुला कर्मबंध आहे. तू विकार रूप परिणमला हा तुझा अपराध आहे आणि त्यानेच तू कर्मबंध करतो आहे. आणि हे कारण असताना अन्य हेतू उपचाराने कारण म्हटले जातात. मूळ हा हेतू आहे, पण कधी कधी व्यवहार नयानी दुसऱ्याच्या दृष्टीतूनही परकारण आम्ही त्या ठिकाणी मानणार आहोत, म्हणणारही आहे. पण हे व्यवहार नयाचं कथन आहे. निश्चय नाही तर हे सांगणार आहे की तुला जो कर्मबंध होतो आहे तो तू राग द्वेष मोह परिणाम करतो
आणि म्हणून तुला कर्मबंध आहे. म्हणून रागादिकांचं निश्चयने हे कारण आहे. यावर पंडित बनारसजी दासजी लिहितात, कर्म जाल वर्गणा सो जगमे न बंधे जीव, न कदापि मनवच काय जोग असो. आणि मनवचन कायेच्याही योगानी कदाचित बंद होणार नाही. आठवायचं की मन वचन कायेची प्रवृत्ती, वचनाची आणि कायेची प्रवृत्ती 13व्या गुणस्थानामध्ये अरहंत परमेष्ठीला देखील आहे. सिद्ध भगवान ज्या ठिकाणी विराजमान आहे त्या ठिकाणी सुद्धा कारमाण वर्गणा गचपच आहे. आणि त्या कारमाण वर्गणेच्या परिकरात, त्या प्रदेशात ते राहत आहे आणि तरी देखील त्यांना कर्मबंध होत नाही. अरहंत भगवंतांना वचनाची आणि कायेची अजून प्रवृत्ती आहे. द्रव्य मन विद्यमान आहे. द्रव्य मनासाठी मनोवर्गणा देखील ते ग्रहण करतात. पण मनाने केलेला विचार क्षायोपक्षमी ज्ञान मात्र संपलेला आहे. पण तरी देखील त्यांनाही बंद होत नाही. चेतन किंवा अचेतन वस्तू आणि चेतन यांची हिंसा, अचेतनाची तर हिंसा नाही आहे, पण कदाचित अचेतनामध्ये संकल्प करून तो प्राणी आहे असं समजून देखील कदाचित ती हिंसा, भाव हिंसा म्हटली जाते. उदाहरणार्थ, आम्ही तेवढं सजग पाहिजे. कसं सजग पाहिजे की आम्ही साड्या घेतो किंवा एखादे बेडशीट्स वापरतो, त्यावेळेला त्याच्यावर जर प्राण्यांची चित्र असेल आणि ती चादर आम्ही जर धुवत असतो, ती साडी आम्ही धुतो, तर त्यावेळेला त्या चित्राच्या माध्यमातून आम्हालाही, जरी ते अचेतन आहे, त्यांनी काही हिंसा तिथे होणार नाही, पण आम्ही केवळ ती वस्तू अशा प्रकारे आहे, बाहुली आहे, मांजर, जे काय पशु पक्षी, मोर असतील कदाचित, तर त्याच्या धुण्याचा म्हणजे बंधाचा आम्हाला प्रसंग येऊ शकतो. आणि म्हणून ही सजगता आम्हाला देखील निवड करताना ठेवायची आहे. म्हणून चेतन अचेतन की हिंसा सो न बंधे जीव. चेतन किंवा अचेतन जीवाची हिंसा घडली म्हणूनही कदाचित एकांतानी बंध नाही आहे. कसा नाही तर मुनींनी सर्व प्रकारच्या जीवहिंसेचा त्याग केलेला आहे. स्थावरकायिक आणि त्रसकायिक संपूर्णतः मुनींच्या जीवनात हिंसेचा त्याग आहे. श्रावकांच्या जीवनामध्ये स्थावरकायिक हिंसा करण्याची मुभा आहे. त्रसकायिक जीवाच्या हिंसेचा त्यांना त्याग आहे. परंतु हा विवेक जीवनामध्ये पाहिजे की आम्हाला मुभा आहे म्हणून अनर्गल प्रवृत्ती करून हिंसेचा दोष आम्ही स्वतःवर घेऊ शकत नाही. अनर्गल इलेक्ट्रिसिटी जाळणे, आगपेटी विझवत राहणे, गाड्या जाळणे, अनावश्यक गोष्टीसाठी सुद्धा आम्ही कित्येक वेळेला पाण्याचा अपव्यय करतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यामुळे स्थावरकायिकांची आम्हाला मुभा आहे. म्हणून वाटेल तशी प्रवृत्ती करण्याची देखील आम्हाला सवलत नाही आहे. आचार अंगाचं शास्त्र यावर सविस्तर बोलेल. समयसार मध्ये या ठिकाणी सांगतात की अशा प्रकारे त्याच्यामुळे तुला जीवहिंसा नाही. नाही याचा अर्थ तू जर त्याग केलेला आहे त्या हिंसेचा आणि तू सजगपर्यंत म्हणजे अप्रमत्त दशेपूर्वक जर विचरण करतो आहे, कार्य करतोय, मनामध्ये अप्रमत्त भाव आहे, सतत आमचा परिणाम हा कसा आहे तर अप्रमत्त म्हणजे प्रमाद रहित आहे. त्यावेळेला जर यदा कदाचित हिंसा घडली तरी आम्हाला त्या द्रव्य हिंसेनी भाव हिंसेचा दोष लागणार नाही. म्हणून त्यांनी बंध नाही. बंधेन अलख पंचविषय विषरोग असो. जे करण आहे म्हणजे आमच्या ज्या इंद्रियांच्या माध्यमातून आम्ही जे विषयांचे भोग भोगतो त्यामुळे देखील कर्मबंध नाही. कर्म सो अबंध सिद्ध जोग सो अबंध जिन. म्हणजे जर कर्मानी बंध असता तर सिद्ध त्यांनाही बंध झाला असता, नंतर जिनांना देखील बंध मानावा लागला असता. हिंसा सो अबंध साधू. हिंसा असूनही साधू अबंध आहे. ज्ञाता विषय भोग असो.
आणि जो ज्ञाता आहे तो विषय भोगांनी देखील बांधल्या जात नाही. इत्यादिक वस्तुके मिलाप सो न बंधे जीव, बंधे एक रागादी अशुद्ध उपयोग सो. आणि तो एक अशुद्ध उपयोगामुळेच बांधणार आहे. सम्यक दृष्टी उपभोग आणि राग यातील भेद जाणतो आणि म्हणून त्यालाही त्या अनुषंगाने कर्मबंध नाही, तो त्याचा स्वामी बनत नाही आणि म्हणून त्याला कर्मबंध होत नाही. अशा तऱ्हेने हा कलश या ठिकाणी आपण बघितला. आणि यानंतर परत 5 गाथा, संयुक्त गाथा या ठिकाणी कुंद कुंद आचार्य भगवन लिहिणार आहे. सम्यक दृष्टी उपयोगामध्ये रागादी स्वयं इच्छापूर्वक करत नाही. उपयोग आणि रागादिक यातील भेद समजून रागादिकांचा स्वामी होत नाही आणि म्हणून पूर्वोक्त चेष्टेने त्याला बंध होत नाही. मिथ्यादृष्टीच्या जीवनामधलं वर्णन केलं की मिथ्यादृष्टी अशा प्रकारे रागादीची उपभोग भूमी त्याच्याशी तो लिप्त होतो आणि म्हणून तो कर्मानी बद्ध असतो. हे सांगितल्यानंतर लगेचच सम्यक दृष्टीची भूमिका या ठिकाणी आचार्य सांगणार आहे 5 गाथांच्या माध्यमातून. जह पुन सोचेव नरो नेहे सौहम्मी अवनी दे संते, रेणु बहुलम हि ठाणे करे दिसत्थे हिमवायामम, छिंददि भिंददि यतः तालितल कयली वंशपिंडी ओ, सचित्ता चित्ताणं करेली दौवाणुमुवघादम्, उवघातं कुवन्तस्य तस्य नानाविहेहिं करणेहिं, निश्चयदो चिन्तेज्जं किं पच्चयगो नरय बंधो, जो सो अनेह भावो तम हि परे तेन तस्युरय बंधो, निश्चय दो विण्णेयम नकाय चेष्टामीं रेसे साईम. जी गोष्ट मिथ्या दृष्टीच्या जीवनात सांगितली तीच गोष्ट या ठिकाणी सम्यक दृष्टीच्या जीवनात सांगत आहे. सम्यक दृष्टी हा उपयोगामध्ये रागादी भावांमध्ये इच्छापूर्वक प्रवृत्ती करत नाही. उपयोग आणि राग याच्यामधली भेद विभाजन रेषा त्याने काटेकोरपणे ओळखलेली आहे आणि तो त्याचं यथास्थित पालन पण करतो आहे. 4थ्या गुणस्थानामध्ये राग होत असताना त्याचा स्वामी बनत नाही. 5व्या गुणस्थानामध्ये त्यांनी त्याचा काही प्रमाणामध्ये शक्यतोवर त्याग केलेला आहे. त्या दृष्टीने त्याला आता रागादिकांचं कर्तृत्व आणि स्वामित्व आणि भोक्तृत्व पण उरलेलं नाही. आणि 6व्या गुणस्थानामध्ये प्रत्याख्यान जनित आता हाही भाव संपलेला आहे आणि त्या अनुषंगाने तिथे देखील हा राग विरहित अशा प्रकारची भूमिका निभावतो आहे. यथाक्रम त्याचा हा जो उपयोग आहे हा रागादिकांपासून अलिप्त अशा तऱ्हेने भूमिकेनुसार असणार आहे. अर्थ पहा की ज्याप्रमाणे इहो पुनसो चेवनरो, पुन्हा तोच मनुष्य जो मिथ्या दृष्टी होता तोच आता सम्यक दृष्टी बनला आहे. त्यांनी सर्व तेल दूर केले असताना त्यांनी शरीराला तेल मर्दन केलेलं नाही आणि पूर्वोक्त धुळीने भरगच्च ठरलेल्या ठिकाणी शस्त्रांनी व्यायाम करतो. सगळे उदाहरण तसेच आहे. तसेच ताल वृक्षाचं मूळ, केळी, वेळूचे पिंड इत्यादी छेदतो भेटतो. नंतर सचित्त अचित्त द्रव्यांचा उपघात करतो आणि अनेक प्रकारच्या कारणांनी उपघात करणाऱ्या त्याला कोणत्या कारणाने धुळीचा बंध होत नाही याचा निश्चयाने विचार करा. आचार्य सांगतात ही सगळ्या क्रिया तो करतोय, पण पहिला पुरुष तेल माखून आलेला होता, हा मात्र आखाड्यात उतरला आहे
यांनी तेल मर्दन केलेलं नाही. दोघांच्याही क्रिया समान दिसतात आहे. तोही त्याच क्रिया करतो आहे. सम्यक दृष्टी म्हणजे हा तेल न माखलेला पुरुष देखील तोच त्याच क्रिया करतो आहे. त्याला धुलीचा बंध होतो आहे, याला धुलीचा बंध होत नाही. मग विचार करायचा आहे त्या पुरुषामध्ये जे जे काही स्निग्धतेचा अभाव आहे. तेल म्हणजे स्नेह, स्नेह म्हणजे स्निग्धता. आता तेल माखलं म्हणजे स्निग्धता आली. आता या जीवाला स्निग्धतेचा अभाव आहे, त्यामुळे धुळीचा बंध नाही. उत्तर पण आचार्यांनी दिलं. प्रश्न उपस्थित केले, उत्तर सांगितलं. असे निश्चयाने जाणावे. आणि इतर काय चेष्टेने मात्र बंद होत नाही. याप्रमाणे सम्यक दृष्टी नानाविध योगामध्ये प्रवृत्ती करत असूनही उपयोगामध्ये रागादिक न करणारा कर्मरूपी रजाने लिप्त होत नाही. उदाहरण तेच असल्यामुळे विशेष काही या ठिकाणी सांगण्यासारखं नाही. ज्याप्रमाणे तोच पुरुष तेल वगैरेच्या स्निग्धतेला सर्वस्वी दूर करून स्वभावतःच धुळीने भरगच्च त्याच भूमीमध्ये त्याच शस्त्रांनी व्यायाम क्रिया करतो आणि त्याच बहुविध करणांनी म्हणजे साधनांनी त्या सचित्त अचित्त वस्तूंचा उपघात करूनही रजाने लिप्त होत नाही. कारण त्याला बंधास कारणभूत स्निग्ध वस्तूच्या लेपाचा अभाव आहे. त्याप्रमाणे आपणामध्ये रागादी न करणारा सम्यक दृष्टी स्वभावतःच कर्मयोग्य अशा कर्माण वर्गणारू पुद्गलाने भरगच्च अशा त्याच लोकांमध्ये तीच मनवचन कायची क्रिया करत असून त्याच अनेकविध इंद्रियांनी त्या सचित्त अचित्त जीवाचा उपघात करून देखील कर्मरूपी रजाने बद्ध होत नाही. कारण त्याला बंधास कारणीभूत राग योगाचा अभाव आहे. सम्यक दृष्टी पूर्वोक्त सर्व कारणांचा योग असतानाही केवळ रागाच्या संबंधाचा अभाव असल्यामुळे कर्मबंध करत नाही. तर हे पूर्वी आपण पाहिलेलं आहे. तेच तशाच प्रकारच्या गाथा, तेच उदाहरण, फक्त त्या ठिकाणी मिथ्या दृष्टी जीव पाहिला, या ठिकाणी सम्यक दृष्टी जीव पाहिला. तिथे तेलाने मर्दन केलेला पुरुष बघितला, इथे स्निग्धता नसणारा असा तो पुरुष बघितलेला आहे. आम्ही जीवनामध्ये अनेक वेळेला असं बघतो. अनेक उदाहरणं आमच्या आगमामध्ये आलेली आहे की भरत चक्रवर्ती होते, षटखंडाचे अधिपती होते, 96 राजाचे पती होते, अनेक पुत्र रत्नांचे ते होते. परंतु असं असताना सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये या परक रागाच्या स्वामित्वाचा अभाव जीवनात होता. हा जो अनंतानुबंधी जनित स्निग्ध भाव आहे, रागभाव आहे, या रागभावाचा अभाव असल्यामुळे त्यांच्या मान्यतेमध्ये मी या षटखंडाचा अधिपती आहे असा मिथ्या अभिप्राय अजिबात नव्हता. मग आता कधी कधी आमच्याही मनात प्रश्न येतो की त्यांच्या मनामध्ये हा अभिप्राय नव्हता तर त्यांनी षटखंडावर राज्य का स्थापन केलं, किंवा त्या ठिकाणी त्या पर्वतावर जाऊन त्यांना आपलं नाव खोदण्याची इच्छा का व्हावी, किंवा शेवटी परत आल्यानंतर सुद्धा ज्या वेळेला बाहुबली स्वामींनी त्याला विरोध दर्शविला त्यावेळेला त्यांनी युद्ध का केलं, हे प्रश्न आमच्याही जीवनात उपस्थित होतात. आणि त्याच्यावर जर आम्ही मनन चिंतन केलं तर आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की भरत चक्रवर्तींच्या जीवनामध्ये षटखंडाचं आधिपत्य हा त्यांचा नियोग होता. म्हणजे नियोग होता, त्यांना तशा प्रकारच्या कर्माचा बंध झालेला होता, त्यांना ते पद प्राप्त होणारच होतं. त्यामुळे ह्या सगळ्या षटखंडावर जाणं, त्यांच्यावर विजय प्राप्त करणं
हे त्यांची अपरिहार्यता होती, अनिवार्यता होती. तिथे त्यांचा वशच चालत नव्हता. उलट त्यांच्या जीवनामधली अशी कथा आहे की त्यांना जेव्हा 3 वार्ता युगपत कळतात की केवळ आदिनाथ स्वामींना केवळ ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, नंतर राणीला पुत्राची प्राप्ती झालेली आहे आणि आयुध शाळेमध्ये चक्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. म्हणजे ज्ञानरत्न, चक्ररत्न आणि पुत्ररत्न या 3 रत्नांची त्यांना युगपत प्राप्ती झालेली आहे. आणि तरी देखील त्यांना या सगळ्यांना टाळून त्यांना इच्छा अडिवार ही होती की पहिल्यांदा तर समवेशनात जाऊन भगवंतांच्या दिव्य पीयूष वाणीचं पान करावं. पण त्यांना ही इच्छा तृप्त करता आली नाही. नियोगाप्रमाणे त्यांना पहिल्यांदा म्हणजे पुत्ररत्नाला बघितल्यानंतर पहिल्यांदा ते चक्ररत्नाची पूजा करून दिग्विजयासाठी त्यांना बाहेर पडावं लागलं. म्हणजे त्यांच्या जीवनामधली जर मानसिक अवस्था मी बघितली तर ते त्या रागाशी तन्मयतेने जोडले नव्हतेच. त्रयस्थतेने हे सगळं आगंतुक आहे, माझ्यावर येऊन पडलेलं आहे आणि मला ते भोगणं क्रमप्राप्त आहे या हेतूनी ते त्या ठिकाणी परद्रव्यांचा किंवा षटखंडाचा ते आधिपत्य त्यांनी स्वीकारलं. आणि म्हणून आम्ही असं त्यावरून म्हणू शकतो की या सगळ्या क्रिया होत असताना ते बंधमुक्त होते. बंधमुक्त अर्थात जी भूमिका आहे त्यानुसार लावायचं आहे. बंध तर त्यांनाही होणार आहे. जोपर्यंत सगळ्या कार्य करत आहे तोपर्यंत बंद होणं ही अपरिहार्य आहे. आणि चक्रवर्तींनी बाहुबलीशी युद्ध करण्याचं कारण असं की एकही व्यक्ती जर त्या चक्ररत्नाला मानणार नसेल तर चक्ररत्न परत आयुधशाळेत जाऊ शकत नाही. त्यामुळे बाहुबलींना त्यांना लढणं भाग पडलं. पण बाकी प्राणी संहार टाळण्यासाठी त्यांनी दोघांमध्येच आपसी युद्ध करून जय पराजय निश्चित केला. आणि तरीही शेवटी बाहुबली वनामध्ये निघून गेले, कारण चक्रवर्तीचा तो तसा प्रकारचा षटखंडाच्या आधिपत्याचा नियम होता. अशा तऱ्हेने ही गोष्ट आम्हाला समजू शकते. हाच आशय आता परत कलशाच्या माध्यमातून आचार्य सांगतात. आणि ह्या गाथांचा प्रयोग आम्ही बघितलात की आम्हाला तशी आमची अशी मानसिकता निर्माण करायची आहे की कर्म आमच्या पर्यायी येत आहे उदय, त्यानुसार आमचा भाव होतो आहे. पण हा भाव होत असताना देखील माझ्या अंतरंगाची एक धारा मला बजावत राहते की तू न्यायक स्वभावी आत्मा आहे. तू त्या रागाचा करता होऊ नकोस. हा राग तुझा नाही, तुझ्या पर्यायीत राग आहे, पण तुझ्या स्वभावात राग नाही. एवढं जरी आमच्या मनामध्ये सतत सतत याची उजळणी राहिली तर सहजच आम्ही यापासून भेदविज्ञान, राग आणि ज्ञान यामध्ये विभाजन रेषा आखू शकतो आणि आमच्या कर्मबंधनापासून आम्ही त्या त्या प्रमाणामध्ये सुटू पण शकतो. यानंतर परत आचार्यांचा अमृतचंद्र आचार्यांचा कलश आहे. लोक कर्म ततोस्तु सोस्तु च परस स्पंदात्मकं कर्म तान्यस्मिन् करणानि सन्तु चिदचित् व्यापादनं चास्तु तत् रागादीनुपभोग भूमि मननय ज्ञानं भवन् केवलम् बंधं नैव कुतोऽप्युपैत्य यमो सम्यक् दृगात्मा ध्रुवम्. अतएव कर्मांनी पूर्णतः व्याप्त लोक असो. लोकः कर्मः ततः असतो. लोक कर्मांनी व्याप्त आहे, आम्ही त्याच्यावर काहीही आमचा वश चालू शकत नाही. जगामध्ये जे आहे ते आहे, त्याला आम्ही कमी करू शकत नाही किंवा जास्त पण करू शकत नाही. म्हणून आचार्य म्हणतात लोकः कर्मः ततो अस्तु. नंतर सहा अस्तुच परिस्पंधात्मकम कर्म.
नंतर मन वचन कायचा चलन रूप योग पण असो त्याच्यावरही आमचं कधी कधी चालत नाही. पूर्वोक्त करणे असो, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत करणं म्हणजे इंद्रिय राहणार आहे, किंवा साधन पण असणार आहे. किंवा कितीही आम्ही टाळलं तरी चित अचित वस्तूचा घातही होत राहील, तोही असो. परंतु सम्यक दृष्टी आपल्या उपभोग भूमीमध्ये रागादिकांना न करता केवळ एक ज्ञान रूपच राहतो. ही कला अलिप्ततेची कला, स्वतःच्या स्वभावात राहण्याची कला, आत्म्याच्या अनुभवण्याची कला, ही जर आमच्या जीवनात आम्हाला साधता आली, आणि ही साधता येऊ शकते, हा अकाट्य विश्वास जीवनात ठेवायचा आहे. आम्ही म्हणू की ही अशक्यप्राय गोष्ट आहे, तर ही अशक्य नाही, दुरापास्त आहे, पण प्रयत्नांती ती साध्य आहे. त्यासाठी आम्हाला सजगपूर्वक, जागरणपूर्वक, होशपूर्वक आमच्या पर्यायींमध्ये आम्हाला सातत्याने लक्ष घालून काय चाललं आहे याला बघून मी एक न्यायक स्वभावी आहे ही वारंवार वारंवार स्वसंबोधन आम्हाला करावं लागेल. म्हणून असं एक ज्ञान रूप होतो. म्हणून पूर्वोक्त कोणत्याही कारणाने तो बंधाला प्राप्त होत नाही. तोच निश्चल सम्यक दृष्टी आहे. पहा, हा सम्यक दृष्टीचा अद्भुत महिमा. येथे सम्यक दृष्टीचा अद्भुत महिमा सांगितला असून कारमांड वर्गणेने पूर्ण लोक योग करण म्हणजे साधन पण होतं, आणि करण याचा अर्थ इंद्रिय पण होतं. तर जिथे जो संयुक्तिक आहे तिथे तो अर्थ लावायचा. या ठिकाणी करण म्हणजे इंद्रिय. चित वस्तूचा घात हे सर्व निश्चयाने बंधाचे कारण नाही असे सांगितले आहे. येथे असे मात्र विपर्यस्त समजू नये की परजीवाच्या हिंसेने बंद होत नाही असे सांगितले आहे. पण याचा जर आम्ही थोडा विपरीत अर्थ केला की आम्ही रागादिकांशी पृष्ठभूमी आमची जोडलेली आहे, आणि आम्ही बंध, जीव हिंसा होत नाही म्हणून बंधालाही आम्ही प्रतिबंध करत नाही, म्हणून परिजीवाच्या हिंसेने बंद होत नाही असं आगमाची दुलाई देऊन जर आम्ही सांगत असू तर तेही चुकीचं आहे. अतएव स्वच्छंद होऊन हिंसा करावी. म्हणजे या ठिकाणी हिंसेला आम्हाला प्रवृत्त केलं नाही, उलट जो आत्मसजग राहील त्याच्या हातातून कमीत कमी हिंसा घडेल. कधी बुद्धिपूर्वक संकल्प विना परजीवांचा घातही होतो, तथापि संकल्प नसल्यामुळे तो बंधास कारण नाही, एवढाच आशय समजावा. जेथे बुद्धिपूर्वक संकल्प पुरस्सर जीव मारण्याचे भाव होतात, तेथे तर उपयोग भूमी ती रागादिकांनी मलिन निश्चितपणे होतेच, आणि हिंसेने बंधही अवश्यमेव होतो. जर आम्ही संकल्प, आरंभी आणि विरोधी या चार प्रकारच्या उद्यमी, संकल्पी, आरंभी आणि विरोधी या चार हिंसा श्रावकांच्यासाठी, या म्हणजे हिंसेचे हे चार प्रकार आहे. याच्यामध्ये श्रावकाचा संकल्प हिंसेचा तर त्यागच आहे. आणि जर आम्हाला संकल्प पूर्वक आम्ही म्हटलं की या जीवाला मला मारायचंय, किंवा या व्यक्तीचं मला मन दुखवायचंय म्हणजे हिने मला अशी वागली आणि मी याचा वचपा कधी कधी घेईल, हिला मी तिची जागा दाखवून देईल, असा जरी संकल्पपूर्वक आमच्या मनात भाव आला तरीही आमची उपयोग भूमी ज्ञाता द्रष्टा रूप न राहता रागद्वेष रूप परिणत झालेली आहे. आणि ही परिणत झाली की हिंसाजनित बंध अवश्यपणे होणारच आहे. तेथे जीवांना जगविण्याचा अभिप्राय हा देखील निश्चयाने मिथ्यात्व म्हणून सांगितलेला आहे. मारण्याचा जसा भाव आहे तसा मी दुसऱ्या जीवाला जीवनदान देऊ शकतो, अभयदान देऊ शकतो. अभयदान देणं गैर नाही,
पण मी देऊ शकतो, माझ्यामुळे तो जिवंत राहिला, हा भाव मात्र चुकीचा आहे. तिथे हे समजायचंय की मी केवळ निमित्त कारण बनले असेल, कदाचित मी योग्य औषध दिली असेल, कदाचित योग्य डॉक्टर त्याला सांगितलं असेल, त्याचे जे प्राण वाचले ते त्याच्या आयुमुळे वाचले, माझ्यामुळे नाही. म्हणजे मी जे करता पण घेते ते करता पण तिथे आम्हाला सोडायचं आहे, हा भाव देखील मिथ्यात्व आहे. तर मारण्याचा अभिप्राय तर मिथ्यात्व रूपच असणार आहे. म्हणून कथनाला नयविभक्षेने समजून तशा प्रकारचं श्रद्धान करावं. सर्वथा एकांत मानणे हे मिथ्यात्व आहे. उद्याला आपण याच्या पुढचं, उद्याला क्लास बंद राहणार आहे, तर आपण परवाच्या दिवशी याच्या पुढचं प्रकरण बघणार आहोत. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमू सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवज्जायाणम, नमो लोरे